दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 24 तासात कुळकजाई खुनाचा उलगडा, आरोपी जेरबंद। मान तालुक्यातील कुळकजाई गावात घडलेल्या रमेश इंगळे यांच्या खुनाचा उलगडा दहिवडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 24 तासात करत आरोपीला अटक केली आहे। दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सखाराम शिपटे राहणार कुळकजाई यांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली की बौद्ध वस्तीजवळील स्मशानभूमीजवळ रस्त्याच्या कडेला एका इसमाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृताची ओळख रमेश मारुती इंगळे वय वर्ष 53 अशी पटली। डोक्यात गंभीर जखमा असल्याने हा प्रकार खुनाचा असल्याचं स्पष्ट झालं। पत्नी रेश्मा इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान एपीआय दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी संशयित शुभम दत्तात्रय चव्हाण वय वर्ष 29 राहणार कुळकजाई यास ताब्यात घेतले। चौकशीत त्यानं कबुली दिली की मृत रमेश इंगळे हे दारूच्या नशेत शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात दगडानं ठेचून त्यांचा खून केला। आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पथकात पीएसआय स्वाती धोंगडे, श्रीनिवास साणप, विजय खाडे, नितीन धुमाळ, संभाजी खाडे, पूनम राजपूत, चंद्रकांत शिंदे, निलेश कुदळे, मल्हारी खाडे, महेंद्र खाडे यांचा समावेश होता। दिनांक 5/11/25 रोजी कुळकजाई पोलीस पाटील यांनी आम्हाला माहिती कळवली की गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये रमेश मारुती इंगळे या इसमाचा मृतदेह मिळून आलेला आहे। त्यानंतर आम्ही आमच्या स्टाफसह घटनास्थळावरती पोहोचलो, बॉडीची पाहणी केली। त्यानंतर आमचे माननीय डीवायएसपी साहेब, सावंत साहेब, ॲडिशनल मॅडम, एसपी सर आणि एसपीचे पीआय देवकर साहेब यांना सदरची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर माननीय पीआय देवकर साहेबांनी त्यांचं एपीआय रोहित फारणे आणि त्यांचा स्टाफ लगेच तात्काळ रवाना केला। तोपर्यंत आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संशयित जो आहे शुभम दत्तात्रय चव्हाण हा जो आहे आणि जो मयत आहे रमेश मारुती इंगळे हे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान दोघं एका ठिकाणी थोडा त्यांचा वाद चालू होता आणि काहीतरी चर्चा करत होती अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टाफसह पोलीस नायक धुमाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल कुदळे आणि आम्ही स्वतः सदर आरोपीचं घर कुठं आहे याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी सदर आरोपी या घरामध्ये असल्याची खात्री केली। त्यानंतर घरी गेलो, सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि त्याची कसून चौकशी चालू केली। सदर चौकशीमध्ये सदर आरोपी जो आहे शुभम चव्हाण सुरुवातीला उडावडीची उत्तरे देत होता। त्यानंतर एलसीपीचं पथकही त्या ठिकाणी पाचारण झालं। एपीआय रोहित फारणे असतील, दहिवडीकडचे मनोज जाधव असतील आणि त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ होता। मग आम्ही सर्वांनी मिळून त्याची व्यवस्थित चौकशी केली। चौकशीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लगेच गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु सुरुवातीला त्याच्या विरोधात काही पुरावे आम्हाला प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने आम्ही त्याचे अजून कोण साथीदार आहेत का, त्याची त्या दिवसाची हालचाल कुठं आहे, तो त्या ठिकाणी घरी होता का, बाहेर कुठे कुठे फिरलेला आहे याची सर्व माहिती घेतली आणि एलसीचं पथक, आमचं पथक सर्वांनी त्याची एक दिवस पूर्ण चौकशी केली। त्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि सदर आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे आम्हाला मिळालेले आहेत। सदर आरोपीला आम्ही अटक केली आहे। माननीय कोर्टाने त्या ठिकाणी 5 दिवस पीसी दिलेले आहे। अजूनही तपास चालू आहे। धन्यवाद। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।